आता आपण पत्ताकोबीची भाजी करणार आहे। तेल गरम झाल्यानंतर मोहरी, कांदा, लसूण अद्रकची पेस्ट, धने जिरे पूड मी आधीच टाकलेली आहे, हळद, हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आहे। आता आपण बारीक चिरलेली पत्ताकोबी टाकूया। आता आपण यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं। आता भाजी परतून घ्यायची आणि सर्व एकजीव करून घ्यायचं। याला 5 ते 10 मिनटं शिजू द्यायचं भाजीला। 5-10 मिनटात ही भाजी तयार होते। आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे, म्हणजे छान वाफ येऊन भाजी लवकर शिजते। 5-7 मिनटं आपण झाकण ठेवूया या भाजीवर। आता झाकण काढून बघूया, छान भाजीला वाफ आलेली आहे। भाजी पुन्हा एकदा परत आपण परतून घेऊ। अशा प्रकारे आपली पत्ताकोबीची भाजी तयार झालेली आहे।